आता रिझनिंग आपण ऑलरेडी सगळं पाहिलंच, सगळा सिलेबस आपण व्यवस्थितपणे एकदा व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा PDF च्या माध्यमातून असेल आपण खूप सारी प्रॅक्टिस केली. तर आता आपण सुरुवात करतोय आता आपल्या मॅथमॅटिक्ससाठी. आणि मॅथमॅटिक्समध्ये सगळ्यात पहिलं समजून घेण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय, तर मॅथमॅटिक्सचं बेसिक काय. म्हणजे तुम्हाला लोकांना आता याचं सगळं बेसिक मी सांगणार आहे. त्या बेसिकमध्ये तुम्हाला लोकांना सुरुवात कुठून करत होते बघा. सगळ्यात पहिल्यांदा बेसिकमध्ये आपल्याला काय शिकलं पाहिजे, तर सगळ्यात पहिली गोष्ट बेसिकमध्ये आपण शिकलं पाहिजे ते म्हणजे काय, तर वर्ग, वर्गासोबत घन, त्यानंतर वर्गांचं जे काय आपण वर्गमूळ काढतो ते, आणि त्याच्यानंतर ते घनमूळ. तर हे सगळं मी सांगेलच, परंतु हे सांगत असताना आणखी एक महत्त्वाचा पॉईंट तुमच्या लक्षात राहून देईल की तुम्हा लोकांना वर्ग आणि घनमध्ये किमान 1 ते 30 पर्यंतचे आपले वर्ग हे आपले पाठ असावेत, लक्षात घ्या, अशी अपेक्षा आहे मला तुमच्याकडून. आणि अर्थातच घनामध्ये फक्त 1 ते 10 पर्यंतचे घन आपण पाठ करावेत. आणि त्यासोबत पाड्यांसाठी तुम्ही लोकांनी किमान पाडे, लक्षात घ्या, पाडे तुम्ही लोकांनी 1 ते 30 पर्यंत पाडे पाठ करत, पाडे केवळ 1 ते 30 पर्यंत. आता मी काय करणार आहे बघा, ह्या तिघांची सुद्धा जी काही PDF असेल, वर्गांची, घनांची आणि पाड्यांची जी PDF असेल, या व्हिडिओच्या एक्झॅक्ट खाली तुम्हाला लोकांना ती PDF दिली जाईल, ज्यामध्ये पाडे असतील, घन असतील, वर्ग आणि जस्ट जे काही जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं सगळं तुम्हाला दिलं जाईल. तर आता हे बेसिक पहिल्यांदा PDF मध्ये बघा, ठीक आहे. आणि त्या PDF मध्ये बघून समजा तुम्ही जनरली पाठ करू शकलात तर अतिशय उत्तम, पण किमान आपलं काय पाठ असावं हे तुम्हाला लोकांना मी बेसिक सांगताना सगळ्या गोष्टी सांगत जाईलच, ठीक आहे. सो आता हे आपलं बेसिक सुरू होईल इथून. कारण हे जर बेसिक कळलं तर तुम्हाला आकडेमोड वगैरे करताना जे काही पाडे लागतात, वर्ग, घन लागतात, ते सगळ्या गोष्टींचा फायदा होऊन जाईल. बरं, मग हे शिकल्यानंतर आणखीन काय शिकायचं, तर नेमकं बेरीज करताना, वजाबाकी करताना, गुणाकार करताना आणि भागाकार करताना नेमकं बेसिक रूल काय, की बाबा बेरीज कधी करतात दोन संख्यांची, वजाबाकी कधी करतात, मग चिन्ह सारखे असतील तर काय, चिन्ह वेगळे असतील तर काय, गुणाकार करताना दोन सारख्या चिन्हांचा गुणाकार केला, वेगळ्या चिन्हांचा गुणाकार केला तर उत्तराला चिन्ह काय येणार, आणि सेम तोच रूल लागणार भागाकारामध्ये. तर हे सगळं आपल्याला बेसिकमध्ये शिकायचं आहे. त्याच्यानंतर बेसिकमध्ये अजून काय मोडतं, तर तुम्हाला लोकांना चला हे सगळं बेसिक आलं, प्लस मायनस गुणाकार भागाकार यायला तुम्हाला जमायला लागलं, पण त्यानंतर तुम्हाला लोकांना काही अपूर्णांकामध्ये जे काही मेन बेसिक असेल आपलं, तर अपूर्णांक आपल्याला जरासं व्यवस्थित कळलं पाहिजे. तर ह्या सगळ्या 3 बेसिक गोष्टी असतात मित्रांनो गणिताच्या सुरुवातीच्या, ठीक आहे. सो गणित जमण्याआधी तुम्हाला लोकांना ह्या बेसिक गोष्टी आल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग आपण बॉडमास असेल, बॉडमासचा जो काही चॅप्टर असेल त्यामध्ये आपण पुन्हा एकदा प्लस मायनस गुणाकार भागाकार, मग त्या बॉडमासमध्ये जनरल प्लस मायनस गुणाकार भागाकार तर असेलच, इव्हन बॉडमासमध्ये अपूर्णांकाचं पण बॉडमास आतमध्ये करायला लागेल आपल्याला. तर आपण हे सगळं नंतर आपण सहरूप त्यामध्ये पुढे पाहणार आहोत. तर सुरुवातीला हे 3 घटक जे आहेत ते आपण बेसिक ऑफ मॅथमॅटिक्समध्ये आपण पहिल्यांदा क्लिअर करण्याचा प्रयत्न करू, लक्षात घ्या. मग आता याच्यामध्ये आता आपण नेमकं बघू काय ते. तर ह्या बेसिकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करेल पार्ट ए, पाडे, वर्ग, वर्गमूळ आणि घन, घनमूळ यापासून, ठीक आहे. सो पाडे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेत की पाडे आपले 1 ते 30 पर्यंत पाठ असावेत. या सगळ्यांची PDF तुम्हाला लोकांना पाठ करण्यासाठी तुम्हाला लोकांना ह्या व्हिडिओच्या एक्झॅक्ट खाली दिली जाईल. तर तेवढं पहिल्यांदा एकदा बघून घ्या, पाडे पाठ करायला सुरुवात करून टाका, ठीक आहे. सो किमान आपले 2 ते 10 म्हणजे बेचे पाडे जे असतात ना 2 ते 10 पर्यंत, मी 2 पंचे 10 नाही तर 2चा पाडा, मग 3चा पाडा, 4चा, 5चा, असं 10 पर्यंतचे पाडे किमान आपले पाठ असावेत ही अपेक्षा, जेणेकरून तुम्हाला लोकांना गुणाकार वगैरे करताना, संख्यांची दुपटी करताना, तिपटी करताना त्याचा उपयोग होणार आहे, ठीक आहे. सो तेवढं पाठ करून ठेवा. सो आता आपण ज्या चॅप्टरमध्ये महत्त्वाच्या भागामध्ये आहोत ते म्हणजे आपण वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ आपण यामध्ये जाऊया. आणि त्यामध्ये नेमकं आता वर्ग म्हणजे काय ही आपली सगळ्यात पहिली कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. बाबा वर्ग म्हणजे काय, तर वर्ग म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये त्याला स्क्वेअर असं म्हणतो. तर कोणत्याही संख्येचा आपण जेव्हा स्क्वेअर काढतोय तर तो स्क्वेअर काढताना काय करायचं, त्याच संख्येला 2दा गुणायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं गेलं चला 2चा वर्ग काढा, तर 2चा वर्ग म्हणजे काय, तर 2 गुणिले 2 म्हणजे काय आलं, ते 2 दुणे 4 आलं, अतिशय सोपं आहे. त्यानंतर तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं चला 3चा वर्ग काढा, तर 3चा वर्ग काय, तर 3 गुणिले 3, मग 3 गुणिले 3 केलं तर म्हणजे उत्तर काय, ते आपलं 3 त्रिक 9. त्यानंतर तुम्हाला म्हटलं गेलं 4चा वर्ग काढा, तर 4 गुणिले 4 असं केल्यानंतर 4 चोक काय, ते आपलं 16. तर हे बेसिक रूल आहे आपला वर्ग काढण्यासाठीचा, जनरल सिंगल आकडी संख्यांचा. किंवा आता अजून तुम्हाला समजा म्हटलं मी 9चा वर्ग काढा, तर 9चा वर्ग काय, तर 9 गुणिले 9 करावं लागेल. सो 9 9 81. आणि असंच करता करता समजा आपण पुढे गेलो की बस सर आता 12चा वर्ग आला, तर काय 12चा वर्ग काय, तर 12 गुणिले 12. मग आता जसं आपण इथे 2 3 4 आणि 9 असे काही बेसिक वर्ग आपण पाहिले बेसिक आकड्यांचे, असं 12चा वर्ग करायचं, तर 12 गुणिले 12 करावा लागेल. मग 12ने पहिल्यांदा आता 12ला गुणताना आपण जनरली आडव्या पद्धतीने गुणाकार कर, किंवा तुम्हाला नाही जमत तर आपलं उभ्या मांडीने गुणाकार करायचं येतं तिसरीनुसार, पण जनरली 12चा पाडा पाठ असेल अशी अपेक्षा. सो 12 दुने इथं 24चा इथे 4 आला, हातचा आला 2, मग परत 12 1 12 आणि 12 2 किती आला, पण तो 14 आला, 144. अशा आपल्याला वर्ग काढता येतात दोन संख्यांना, मग त्या संख्येला 2दा गुणून, लक्षात घ्या. मग आता याला काही ट्रिक वगैरे आहे का, तर ट्रिक आहे, परंतु ते ट्रिक येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे बेसिक सिंगल आकडे जे काही वर्ग आहेत ते आपले पाठ असावेत ही अपेक्षा आहे. मग आता जनरली एक माहीत असेल नसेल तरी पण तुम्ही लोक नोट करून घ्या, PDF मध्ये सुद्धा मी दिलेलंच आहे
जे रिक्वायर्ड आहे, जे आपल्याला गरजेचं आहे ते आपण एकदा बघूया. गरजेचं काय आपल्याला, की तुम्हाला म्हटलं गेलं चला एकाचा वर्ग काढा, तर एकाचा वर्ग काय बाबा होतो, एकाचा वर्ग हा 1 गुणिले 1 म्हणजे एकच असतो. त्यानंतर 2चा वर्ग केला तर 4, मग 3चा वर्ग केला तर तो 9 येतो, मग त्यानंतर 4चा वर्ग केला तर 16 येतो, त्यानंतर 5चा वर्ग केला तर 5 5 25 येतो. ठीक आहे, हे बेसिक आपल्याला माहितीच पाहिजे, बरं लक्षात घ्या. त्यानंतर मग आपण 6चा वर्ग केला तर 6 6 36, त्यानंतर 7चा वर्ग केला तर 7 7 49, 8चा वर्ग केला तर 8 8 इथं 64 येतो, 9चा वर्ग केला तर 9 9 इथं 81 येईल, आणि त्याच्यानंतर 10चा वर्ग केला तर 9 10 100 येतो. सो किमान तुम्ही लोकांनी एवढे बेसिक हे पहिले 10 वर्ग जे आहेत ते नोट करून घ्यायचे, ते लिहून घ्यायचे. आणि हे लिहिल्यानंतर मग आता नेमकं आता वर्ग काढे तुम्हाला म्हटलं ना सोपी पद्धत काय, तर ती सोपी पद्धत आपण बघूया आता पुढच्या पानावरती. म्हणजे समजा 2 आकडी संख्या आली, एखाद्या 3 आकडे आले तर काय, पण जनरली तुम्हाला लोकांना जेवढं लिमिटेशन आहे तेवढं आपण बघूच. बाकी इतर मोठ्या संख्यांचे वर्ग काढण्याची पद्धती मी सांगेल, परंतु आपल्याला परीक्षेला रिक्वायर्ड कमीत कमी 2 अंकी संख्येचा वर्ग आपल्याला काढता आला पाहिजे. आणि जर तो काढता येत नसेल कुठल्या ट्रिकने तर 2दा गुणा, जसं 12ला गुणलं 2दा मी तसं करायचं. ठीक आहे, आपण तरी पण पाहूया नेमकी मेथड काय, ती ट्रिक काय. तर आता ती ट्रिक अशी तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं गेलं समजा पहिल्या 2-3 गणिताला थोडंसं जड जाईल, तुम्हाला 11चा वर्ग काढायचा आहे. कुठला 11चा वर्ग काढायचा आहे, तर 11 मध्ये आपण समजा पार्टिशन केलं तर 11 मध्ये सहज मी 2 भाग करतो बघा, एकक स्थान आणि हा दशक स्थान, बरोबर का. यामध्ये 2 भाग केल्यानंतर हा जो पहिलावाला अंक दिसतो इकडचा उजवीकडचा 1, त्या एकाचा वर्ग केला. आता तुम्ही जे 1 ते 10 पर्यंत वर्ग लिहून घेतले त्याच्याच अनुषंगाने आपण जाणार आहे, सगळे लक्षात घ्या. सो पहिल्यांदा इकडच्या एकाचा वर्ग केला, तो एकाचा वर्ग 1 येतो. ठीक आहे, मग त्यानंतर काय करायचं, ह्या दोघांचा 2 आकड्यांचा एकमेकाचा गुणाकार करायचा. म्हणजे आपण समजा 1 गुणिले 1 केलं तर 1 गुणिले 1 म्हणजे काय, तर एकच येतं. आणि त्याला लगेच काय करायचं, डबल करायचं. त्याला काय करायचं, डबल करायचं. म्हणजे आपण या दोघांचा गुणाकार करणार, 1 गुणिले 1 म्हणजे तो एकच आला, आणि त्याला डबल केलं की इथे लगेच 2 येतो. ठीक आहे, आणि मग अलीकडच्या एकाचा वर्ग करायचा, एकाचा वर्ग तो 1 आला, म्हणजे आपला 11चा वर्ग किती आला, 121. 2-3 गणित होऊ द्या, मग आपोआप कळायला सुरुवात होईल आपल्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं चला ह्याच पद्धतीने तुम्ही लोक 12चा वर्ग करून दाखवा. आता 12चा वर्ग करताना काय करायचं, 2 भाग करायचे पहिल्यांदा. ठीक आहे, हे जर कळलं नसेल तर हे अजून चांगलं कळलं आता आपल्याला. बघा, सो समजा 12चा वर्ग करताय तर 12 मध्ये हा 2चा अलीकडच्या 2चा पहिल्यांदा वर्ग करायचा, तो 2चा वर्ग आला 4, तो 4 मी इथे लिहून टाकला. त्यानंतर 2 आणि 1 या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे 2 आणि 1चा गुणाकार म्हणजे बे 1 बे. मग गुणाकार करून काय लक्षात ठेवलं आपण, त्याला डबल करायचं. ठीक आहे ना, सो बे 1 बे केलं, त्याला डबल केलं की लगेच बे 2 4 येतो, मग त्याला इथे 4 तो इथे मध्ये लिहून टाकायचा. ठीक आहे, मग त्यानंतर ह्या अलीकडच्या एकाचा वर्ग करायचा, तर एकाचा वर्ग किती बरं, तो फक्त 1. म्हणजे 12चा वर्ग आपण बघा आता जस्ट आपण लिहिला होता पाठीमागे, तोच व्हेरीफाय झाला 144 144. अशाच पद्धतीने आपण समजा आता पुढची 2 आकडी संख्या म्हणजे काय, ते 13. आता 13चा वर्ग करायला गेलो, 13चा वर्ग करताना अलीकडच्या 3चा वर्ग पहिल्यांदा करायचा. मग आपण 3चा वर्ग केला, 3चा वर्ग येतो 9. त्यानंतर आपण या दोघांचा गुणाकार केला तर 3 1 3, आणि 3 1 3 केलं की त्याला लगेच लागलीच डबल करून टाकायचं. सो 3 1 3 केलं की 3ची डबल किती आली बाबा, इथं 6 आली, तर इथं 69 झाला आतापर्यंत. आणि मग अलीकडच्या हा एकाचा वर्ग केला, एकाचा वर्ग 1, म्हणजे उत्तर काय आलं की 13चा वर्ग 169 येतोय, जो आपण जनरली व्हेरीफाय करू शकता. आपण तुम्हाला एक PDF पण दिली मी खाली, त्या PDF मधले सगळे वर्ग वगैरे सगळे लिहून काढा, किंवा त्या PDFचं मी टेलिग्रामला टाकेल तेव्हा तुम्ही प्रिंट करून घ्या. ठीक आहे, सो या 3 गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मग तुम्हाला लोकांना आता समजा पुढचं आता 2 अंकी संख्या जरा समजा 13 नंतर 14 आलं, काही ठिकाणी तुम्हाला लोकांना ते हातचा वगैरे येत असतो, तो हातचा काय करायचा, तो पुढच्या ऑपरेशनमध्ये पुढच्या याच्यामध्ये मिळवायचा. मग कसं करायचं बघा, आता समजा तुम्हाला लोकांनी ते 14 आला, आता 14 मध्ये जेव्हा मी इथं पार्टिशन करायला जाईल, पार्टिशन केल्यानंतर एक लक्षात येतं आपल्याला की 4चा वर्ग हा 4चा वर्ग 16 येतो. तो 16 काय आपण इथे अख्खा लिहू शकत नाही ना, आता 16 इथं थोडी ना, आपण एवढं तर कळतं आपल्याला बेसिक की 16 मधला आपण इथे फक्त 6 लिहू शकतो, आणि एक कुठे तो डोक्यावर येतं, बरोबर की नाही. आपण ते पहिल्यांदा करू. म्हणजे आपण काय करायचं, याच्यामध्ये जर 4चा वर्ग 16 असेल तर 16चा 6 इथे लिहायचा. त्यानंतर ह्या 16 मधला 6 इथे आला आणि एक कुठे गेला, वरती डोक्यावरती गेला. मग काय करायचं, या 4चा आणि 1चा गुणाकार करायचा. सो 4 1 4 आलं, आणि मग पहिला आपण काय करतो, दोघांचा गुणाकार करतो, मग त्याची डबल करतो, ते करून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये तो हातचा मिळवायचा. लक्षात घ्या. मग आता आपण काय करणार, 4चा वर्ग 16चा 6 लिहिला, हातचा डोक्यावरती 1 गेला, मग 4 आणि ह्या 1चा गुणाकार केला, 4 1 4, त्याला डबल केलं, 4 2 8 आलं, आणि तो 8 आणि इकडचा वरचा 1 तो किती बनला, तो 9, इथे 96 झाला आतापर्यंत. आणि मग अलीकडच्या एकाचा काय करतो आपण, वर्ग करतो, तर एकाचा वर्ग 1, म्हणजे आपलं उत्तर काय आलं, 196 आलं. आता ह्याच पद्धतीने तुम्हाला 15चं सांगतो, 15चं सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत. दुसरी पद्धत पुढच्या पानावर येईल ती. पहिल्यांदा आपण 15चा वर्ग कसं निघतो आपण ते पहिल्यांदा बघूया. चला, 15चा वर्ग काढताना
पहिल्यांदा समजा ह्याच पद्धतीने मी जातोय, ठीक आहे, आपण ह्या पद्धतीने करू आणि पुढच्या पानावर आपण एक 5 एकक श्रेणी ज्यांच्या असतो त्यांसाठी एक दुसरी स्पेशल पद्धती, ती खूप सोपी पद्धत आहे. सध्या आपण ह्या पद्धतीने व्हेरीफाय तर करू येते का ते. सो आता समजा आपण 5चा वर्ग केला, 5चा वर्ग किती आला 25, 5चा वर्ग 25 आपण 5 इथे लिहितो आणि 2 तो 2 डोक्यावरती इथे लिहून टाकला समजा मी, ठीक आहे. मग आपलं नेमकं पुढचं आता काय, पुढचं बेसिक आपण काय करतो, त्या दोघांचा गुणाकार करतो. कोणाचा, या 5चा आणि ह्या एकाचा. सो 5 एक 5, बघा लक्षात घ्या, 5 एक 5 केलं, त्याला डबल करायचं. मग 5 एक 5 करून डबल केलं तर काय आला 10 आला, 5 दुने 10 आला आणि त्या 10 मध्ये ते 2 मिळवायचे. मग 10 आणि 2 किती आलं, तर 10 आणि 2 12 आलं की 2 इथे लिहायचा आणि एक पुढे कॅरी फॉरवर्ड करायचा. लक्षात घ्या, म्हणजे तो हातचा पुढे पुढे मिळवायचा आपल्याला. मग आता आपले पुढचं हे काय प्रोसेस काय, तर हे अलीकडचे एकाचा वर्ग, मग एकाचा वर्ग 1 आणि तो वर्ग केल्यानंतर जर काही हातचा आला असेल तर इथं हातचा आलेला ऑलरेडी दुसरा वाला एक कोण, तो 1 आलाय, तो त्यामध्ये मिळवायचा. म्हणजे एकाचा वर्ग 1 आणि तो 1 2 आला, म्हणजे आपलं उत्तर 225 हे व्हेरीफाय झालं. ह्याला दुसरी एक पद्धत आहे 5 वाल्या संख्यांसाठी, ते पुढे बघू आपण नंतर. हेच व्हेरीफाय करतो आता मी 16 साठी. समजा 16 कडे आलो आपण. आता 16 मध्ये समजा आपण पार्टिशन केलं, पहिल्यांदा 2 भाग करून टाकले. या 6चा वर्ग आपण काढला पहिल्यांदा. 6चा वर्ग इथे 36 येतो, मग 6चा वर्ग 36चा 6 इथे आला, त्याच्यानंतर तो 3 इथे डोक्यावरती गेला. मग आता 6 आणि 1चा गुणाकार केला आपण, तर 6 एक 6 आणि 6 एक 6 केले की त्याला डबल करा, तो 6 दुने 12 झाला आणि मग त्या 12 मध्ये इथं हे 3 मिळवायचे. ठीक आहे, लक्षात घ्या कसं केलं. पहिल्यांदा 6चा वर्ग 36चा 6 इथे लिहिला, 3 डोक्यावरती ठेवला आपण. मग 6 आणि 1चा गुणाकार करायचा, 6 एक 6, त्याला डबल करायचं, ते झालं 6 दुने 12 आणि त्या 12 आणि 3 ची बेरीज करायची, त्याने 15, 15चा 5 इथे लिहायचा आणि 1 इथे कॅरी फॉरवर्ड म्हणजे पुढे पुढे मिळवायचा आपल्याला, हातचा गेला तो. मग आता अलीकडच्या एकाचा वर्ग करा, एकाचा वर्ग 1 आणि मग तो तिकडचा 1 मिळवला, एकाने किती आला ते 2, म्हणजे 256 आपलं उत्तर झालं 16च्या वर्गाचं. ठीक आहे, असंच करता करता आपण समजा थोडंसं पुढे आलो आणि त्यामध्ये आपण समजा आता 17 घेतला. तर आता व्यवस्थित बघायचं, 17 मध्ये पहिल्यांदा पार्टिशन करून घ्या. चला आता व्यवस्थित करा. 7चा वर्ग पहिल्यांदा करून घेऊ आपण. 7चा वर्ग आपले 1 ते 10 पर्यंत वर्ग पाठ आहेत, हे गृहीत धरून मी चाललोय, लक्षात घ्या. सो 7चा वर्ग आला तो 49, 49 इथे 9 आला, हातचा किती गेला बाबांनो 4 गेला. क्लिअर सगळ्यांना. त्यानंतर हा 7 आणि हा इकडचा 1 या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे किती आला बघा ते 7 एक 7. ठीक आहे, आणि मग त्याची डबल करायची. ठीक आहे, लक्षात घ्या 7 एक 7, त्याची डबल केली आपण, ती 7 दुने 14 आली आणि त्या 14 मध्ये तो 4 आपण ऍड केला की 14 4 झालं 18, 18चा 8 इथे आला आणि हातचा पुढे एक कॅरी फॉरवर्ड झाला. ठीक आहे, मग अलीकडच्या एकाचा वर्ग करायचा, तो आला 1 आणि हा वरचा आलेला 1 एक्स्ट्रा, तो 1 किती आला तो 2. सो व्हेरीफाय करून घ्या की 17चा वर्ग 289च आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढची संख्या बघूया, ती म्हणजे कोणती, तर 18. आता 18 मध्ये पार्टिशन करून घेतलं आपण. पहिल्यांदा 8चा वर्ग आपण केला. सो 8चा वर्ग आपण मगाशी लिहिलेला आहे, 8चा वर्ग 64. मग 64चा आपण 4 इथे लिहिला, हातचा किती गेला डोक्यावरती, तो 6 गेला. ठीक आहे, त्यानंतर मग 8 आणि 1चा गुणाकार 8 एक 8 आला तो. ठीक आहे, मग 8 एक 8 केलं की त्याला डबल करायचं. सो 8 एक 8 केलं, मग ते 8चे डबल केले, 8 दुने 16 झालं आणि 16 आणि इकडचे 6, 16 आणि 6 केलं की ते 22 येतं. 22चं इथे 2 आला आणि हातचा परत 2 गेला पलीकडे. ठीक आहे, मग आता आपण प्रोसेस काय करतो, अलीकडच्या एकाचा वर्ग आणि हा एकाचा वर्ग 1 आणि तो तिकडचा 2, 1 आणि 2 आणि किती आलं ते 3 आलं. सो 18चा वर्ग किती बनला, 324 बनला. व्हेरीफाय करून घ्या उत्तर सगळी. त्याच्यानंतर आपण समजा 19 कडे गेलो. 19 मध्ये सेम आपण पहिल्यांदा पार्टिशन केलं, या 9चा वर्ग केला. 9चा वर्ग आहे 81, त्याचा 1 इथे आला आणि 8 इथे डोक्यावरती गेला. बरोबर, मग आता ह्या 9 आणि 1चा गुणाकार करायचा, तो आला 9 एक 9, त्याला डबल केला आपण, 9 दुने 18 आणि 18 आणि 8 आपण ऍड केलं की उत्तर येतं 26. 26चा इथे 6 राहील मित्रांनो, हातचा जाईल तो 2 आणि अलीकडच्या एकाचा वर्ग केला तर एकाचा वर्ग 1च आणि तो तिकडचा 2 ऍड केला की 2 आणि किती आला तो 3. सो उत्तर आलं 361. सो 20 त्या पद्धतीने करू नका. 20चं अतिशय सोपं. याच्यानंतर आपण पुढच्या पानावरती शून्यवाल्यांचं घेऊन टाकू. सो 20चं जर या पद्धतीने करायला गेला तर त्या शून्याने काय एवढा मोठा इम्पॅक्ट पडत नाही. तो 400, 2चा वर्ग 4 आणि पुढचे शून्य 2दा लिहायचा. ते अतिशय सिंपल जाईल तुम्हाला लोकांना. मग आपण थोडं 21 पासून परत अजून काही मधल्या काही संख्या बघू, त्यांचं होतंय का आपण ह्या पद्धतीने ते चेक करूया आता. मग समजा तुम्हाला लोकांना मी आता पुढे म्हटलं की तुम्ही लोक समजा 21चा वर्ग करताय. कुठला 21चा वर्ग करताय. सो 21चा वर्ग करताना इथून पार्टिशन केलं मी, अलीकडच्या एकाचा वर्ग किती बाबा, तो 1 आला. ठीक आहे, मग 1 आणि 2चा गुणाकार केला, तो बे 1 बे, त्याला डबल करायचे. बरोबर, गुणाकार करून काय करायचं, त्याला डबल करायचं. सो बे 1 बे, त्याला डबल केलं की त्याला ते 2 दुने 4 आला, तो 4 आपण इथे लिहून टाकला आणि अलीकडच्या 2चा वर्ग केला, तो 2चा वर्ग 4 आला, तो उत्तर आलं 441. व्हेरीफाय करून घ्या सगळ्यांनी, व्यवस्थित गोष्ट आहे, एकदम सोपं साधं सरळ आहे. त्याच्यानंतर समजा तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं की चला आता तुम्ही 23चं करून दाखवा. आपण आदलं मधलं घेऊ आता, कारण की सलग करून करून काय शेवटी सगळं ऑलरेडी तुम्हाला त्या चार्टमध्ये मी दिलेलंच आहे आणि तुम्हाला परीक्षेला असंच करा असं कोणी म्हटलंच नाहीये. तुम्हाला नाहीच आठवलं असं काय मी सांगितलं ते तुम्ही 2दा गुणाकार करूनही करू शकता.
शकता ना, बेसिक गोष्ट आहे ती. समजा 23चा वर्ग मी आता या पद्धतीने काढून तुम्हाला दाखवतो. 23 मध्ये 2 भाग करायचे. 3चा वर्ग किती आला? 3चा वर्ग इथे 9 आला. ठीक आहे. मग त्यानंतर आपण 3 आणि 2चा गुणाकार करतो. मग 3 आणि 2चा गुणाकार केला तो 3 दुने इथं 6 झाला. 6ची दुप्पट करायची. 6ची दुप्पट आली 6 दुने 12 आणि तो 12 जो आहे त्याचा 2 इथे लिहायचा, एक डोक्यावरती ठेवायचा, हे विसरू नका. आणि मग अलीकडच्या 2चा वर्ग, तो 2चा वर्ग आला 4, तो 4 आणि इकडचा एक किती म्हणला तो 5. अशा प्रकारे उत्तर आपलं 529. आणि असंच करता करता समजा आपण याच्यामध्ये समजा 26 घेतलं. 26चा आपण या पद्धतीने करून बघू आता. सो 26 मध्ये 2 भाग करून टाकले चला पहिल्यांदा. मग 2 भाग केल्यानंतर समजा इथे 6 असेल तर 6चा वर्ग केला आपण. 6चा वर्ग आला तो 36. 36चा आपण 6 लिहिला. हातचा गेला किती बाबांनो? 3. मग त्यानंतर आपण काय करतो? त्या दोघांचा गुणाकार करतो. कोणाचा? 6 आणि 2चा. तो 6 आणि 2चा गुणाकार केला. 6 दुने 12 आलं. ठीक आहे. मग 6 दुने 12 आल्यानंतर तुम्ही लोक लक्षात ठेवायचं, त्याला दुप्पट करायचंय. 6 दुने 12 आल्यानंतर त्याला दुप्पट केलं. 12 दुने 24. 24 आणि इकडचे 3 जर आपण ऍड केले तर 24 आणि 3 झालं 27. 27चा 7 इथे लिहायचा, 2 डोक्यावरती गेला. अलीकडच्या 2चा आता वर्ग करायचा. त्या अलीकडच्या 2चा वर्ग असेल तो 4 आणि त्या 4मध्ये तो हातचा मिळवायचा. 4 आणि 2 किती आलं? ते 6. उत्तर काय ते 676 येते. ठीक आहे. असं समजा तुम्हाला लोकांना 29 सांगितलं मी. चला 29चा आपण या पद्धतीने आता करून बघूया. 29 मध्ये चला पार्टिशन केलं. पहिल्यांदा पार्टिशन केल्यानंतर अलीकडच्या 9चा आपण वर्ग केला. सो 9चा वर्ग आला 81. 81चा फक्त 1 इथे राहील आणि 8 जाईल याच्या डोक्यावरती. ठीक आहे. मग आपण 9 आणि 2चा गुणाकार करतो. मग किती आला तो? 9 दुने 18 आलं आणि मग 18ची डबल केली. 18 दुने 36 आला. 36 आणि तो 8 जर आपण ऍड केला तर बनतं 44. मग त्या 44चा मित्रांनो आपण 4 इथे लिहून टाकला. 4 डोक्यावरती ठेवला आणि मग आता अलीकडच्या 2चा आपण वर्ग केला. 2चा वर्ग येतो तो परत तो 4 आणि तो 4 आणि तिकडचा 4 जर आपण ऍड केला तर उत्तर येते इथं 8. उत्तर येते 841. अतिशय सिंपल, साधी सरळ, सिम्पलेस्ट मेथड आहे. या पद्धतीने कराल तर कुठलंही गणित करता येईल. बाकी अनेक मेथड आहेत. कुठली मेथड वापरा, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त उत्तर ॲक्युरेट काढा. आणि कुठली मेथड आठवलीच नाही तर दिलेली संख्या 2दा गुणायची, विषय संपून टाकायचा. ठीक आहे. मग असं करता करता समजा आपल्याला इथं आधेमध्ये समजा असं काहीतरी विचारलं गेलं की चला आता 53चं करून दाखवा. 53चा वर्ग करायचा. ह्याच पद्धतीने करायचं समजा आपल्याला. मग 53चा वर्ग करताना ठीक आहे आपण तीच मेथड वापरणार ना. आता पार्टिशन केलं की सर आता 3चा वर्ग इथे 9 लिहून टाका. लिहून टाकलं, काहीच विषय नाहीये. मग आम्ही 3 आणि 5चा गुणाकार केला. 3 काय आला तो 15 आला. मग 3 15 केल्यानंतर त्याला करायचं डबल. ठीक आहे. मग 15ची डबल काय आली तर 15 दुने ते 30 आलं. मग 30चा 0 इथे लिहायचा. ठीक आहे, लक्षात घ्या 0 इथे लिहायचा आणि मग तो 3 इथे डोक्यावरती घ्यायचा. तो पुढे कॅरी फॉरवर्ड करतो ना आपण. मग आता मित्रांनो त्या 5चा वर्ग किती आला? 5चा वर्ग 25 आणि मग 25 आणि इकडचे जे 3 आहेत ते 25 आणि 3 किती आला? ते 28. उत्तर आला आपला 2809. म्हणजे सिम्पलेस्ट वे. व्यवस्थित करायचे, फक्त गडबड होऊन देऊ नका. व्यवस्थित करायचं आणि मांडणी ही फक्त चुकवायची नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आणखीन समजा एखादा असं आधेमध्ये आपण काहीतरी घेतलं की आधेमध्ये मी तुम्हाला लोकांना विचारलं गेलं चला मग आता 78चं करा. थोडंसं आकडा मोठा झाला. जसे आकडे मोठे होत जातील तसे ते गुणाकार, डबले वगैरे जे काय डबल करतो आपण ते सगळे आकडे तुम्हाला लोकांना मोठे मोठे वाटतील. थोडी भीती वाटेल पण तुम्ही रफमध्ये साईडला केलं तरी होऊन जाईल ते. ठीक आहे. मग आता बघा सगळ्यांनी कसं ते आता. मग आता 78 आहे. सो 8चा वर्ग किती आला? 8चा वर्ग तो 64. त्या 64चा आपण 4 इथे लिहिला आणि हातचा किती गेला डोक्यावरती? ते 6 आला. मग 8 आणि 7चा गुणाकार 7 8 56. 7 8 56चा आता तुम्हाला डबल करायचंय. आपली बेसिक मेथड तीच ना, गुणाकार करा आणि मग डबल करा. मग 7 8 56 केलं. साईडला रफमध्ये पटापट 56ची डबल करून टाका. काही नाही करायचं. 50ची डबल 100, 6ची डबल 12, मग 112 जाते. बरोबर. मग 56ची डबल 112 आहे. 112 मध्ये जर आपण ते 6 ऍड केले तर 112 मध्ये 6 ऍड केले की 118 बनतो. 118 आला. बरं लक्षात घ्या. त्याचा 8 इथे लिहायचा. 118 118 त्याचा 8 इथे लिहायचा आणि 11 डायरेक्ट वरती घेऊन जायचा. 11 हे लक्षात घ्या. ही गडबड करू नका फक्त. ठीक आहे. आणि मग आता अलीकडच्या 7चा वर्ग करायचा. सो त्या 7चा वर्गाला 7चा वर्ग 49. 49 मध्ये जर आपण 11 ऍड केले 49 आणि 1 तो किती आला? 50 आणि वरचे 10 त्याला 60. म्हणजे आपलं उत्तर काय येतं इथे 6084. अतिशय सिंपल, साधी सरळ गोष्ट होती. जास्त स्ट्रेस घ्यायचा नाहीये. बेसिकनेस करायची. ठीक आहे. अशा प्रकारे आपण 2 अंकी कुठल्याही संख्येचा आपण वर्ग करू शकतो. इव्हन 99चा करू शकतो, 92चा करू शकतो, कुठलाही करू शकतो. 3 अंकी संख्या आल्यावर काय करायचं तेही तुम्हाला लोकांना क्लिअर करतो. परंतु त्या ठिकाणी थोडासा एक धोका असतो, तो एक लक्षात ठेवायचा. त्यामध्ये आता फक्त आता बघू आपण नेमकं काय करता येईल काय नाही. आता चला बघू आपण. समजा आता याच्यामध्ये अजून एक आधेमध्ये एक संख्या घेऊन टाकू आपण. पहिल्यांदा एक 93 वगैरे घेऊ आपण. चला बघूया जमतंय का आपल्याला. मग समजा मी 93चा
वर्ग करायला गेलो ह्याच पद्धतीने, ठीक आहे. मग आपण काय केलं, इथं पार्टिशन केलं. 3चा वर्ग किती आला, 3चा वर्ग इथे 9 आला, ठीक आहे. सेम पद्धत. मग आपण 9 आणि 3चा गुणाकार केला तो 9 त्रिक 27. मग गुणाकार केला काय करतो आपण, डबल करतो ना. मग 9 त्रिक 27 केलं, 27 दुप्पट केली, 27 दुने 54 आलं. त्या 54चा इथे 4 लिहायचा आणि इथला हातचा गेला वरती 5ला, बरोबर की नाही. आणि मग अलीकडच्या 9चा वर्ग केला, 9चा वर्ग आला 81. 81 आणि 5 आपण ऍड केले तर उत्तर काय तर आपलं इथे 86. आपलं उत्तर आलं 8649, ठीक आहे. सो याच ठिकाणी समजा आपल्याला 3 अंकी संख्या आली. 3 अंकी संख्येत मी सुरुवात समजा तुम्हाला असं म्हटलं गेलं की याच्यामध्ये 114 आलं, तुम्हाला किती आलं 114. तुम्हाला याचा वर्ग करायचा, ठीक आहे. सुरुवातीला जरा बरं वाटेल, पण जरा आकडे जसे मोठे मोठे होत जातील थोडंसं तुम्ही लोक जनरल सांगेल की 2दा गुणाकार करून पण लवकर तेवढाच वेळेत उत्तर काढता येईल. आता पहिल्यांदा आपण याचं तर बघू काय ते. मग 114चा आपल्याला वर्ग काढायचा आहे. काय करायचं, एकच एवढं बेसिक काम करा. उजवीकडून फक्त एक आकडा सोडून द्या. उजवीकडून एक आकडा सोडला, पार्टिशन करा. हीच पद्धत करायची. उजवीकडून एक आकडा सोडायचा फक्त, ठीक आहे. मग अलीकडच्या आता हा जो इथला 4 दिसतोय आपला, ह्या 4चा आपण समजा 4चा वर्ग केला, ठीक आहे. व्यवस्थित बघा सगळ्यांनी. 4चा वर्ग केला, 4चा वर्ग आपला इथे मस्तपैकी इथं 16 आला. 16चा आपण 6 लिहिला, हातचा गेला वरती 1, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करायचं, मग त्यानंतर आपण या दोघांचा करायचा गुणाकार. कोणाचा 11 आणि 4चा गुणाकार करायचा. सो 11 आणि 4चा गुणाकार केला की बाबा मास्तर 11, 11 चौक 44 आलं. आणि मग त्याला डबल करायचं विसरू नका. 11 चौक 44 केलं, त्याला डबल केलं 44 दुने इथे 88 आला. 88 आणि हा इकडचा एक आपण ऍड करायचा, तो विसरू नका. तो आला 89चा इथे 9, हातचा गेला परत 8, ठीक आहे. आणि मग आता इथं जो 11 राहिलाय तर आता या विसरू नका की 11चा आपल्याला पूर्ण वर्ग करायचा आहे, ठीक आहे ना. सो 11चा वर्ग किती आला, तो आता पाठ झाला असेल तर चांगली गोष्ट, नसेल तर तुम्हाला परत ते काढत बसावं लागेल. सो 11चा वर्ग आला 121 आणि 121 मध्ये आपण जर ते 8 ऍड केले तर उत्तर येते 129. सो आपला आन्सर येते 12996. तुम्ही व्हेरीफाय करू शकता, 2दा गुणू शकता, कॅल्क्युलेटरमध्ये बघू शकता. म्हणजे समजा आपण असं केलं की सर 114 गुणिले आम्ही 114 केलं आणि मग आम्ही चेक केलं तुमचं उत्तर बरोबर आहे का, तर कसं ते बघू शकतो आपण की 4 चौक 16चा इथे 6, बरोबर ना. मग तो हातचा गेला तो 1 लक्षात घ्या मस्तपैकी. मग परत काय ते 4 1 4, 4 आणि किती आला तो 5. मग परत 4 1 4, मग इथे एक 0 घेतो आपण. मग 1 4 4, परत 1 1 1, परत 1 1 1, सेम टू सेम आला. परत आपण 2 0 घेतो. मग आता 1 ने परत गुणलं, परत 1 1 4 4, 1 1 1 आणि 1 1 1 आणि यांची आपण ऍडिशन करतो. इयत्ता 3रीची पद्धत आहे आपली, ठीक आहे. बेसिक गोष्ट आहे. आणि मग आपण यांची ऍडिशन आता उभ्या मांडणीने करूया. 6 0 0 किती आलं बेरीज यांची 6 आली, ठीक आहे. 5 आणि 4 9, 9 आणि 0 परत ते 9 आला, ठीक आहे. सो 4 आणि 1 5, 5 आणि 4 इथे परत 9 आला. 1 आणि 1 आला 2 आणि अलीकडचं 1, 12996. तर दोन्ही उत्तर तुम्ही व्हेरीफाय करू शकता की दोन्ही उत्तर एकदम परफेक्ट मॅच होत आहेत. पण मी तुम्हाला आणखीन एक सांगेल, आणखीनही खूप साऱ्या ट्रिक्स आहेत. म्हणजे ह्याच प्रकारे वर्ग करण्याचे ही तर मी एक पद्धत सांगितली, अशा आणखीन 3-4 ट्रिक्स आहेत. परंतु या ट्रिक्सने करण्यापेक्षा जर समजा इथे काही गडबड झाली तर थोडंसं धोका होऊ शकतो. त्यापेक्षा बेटर वे, नाही आठवली ट्रिक आणि आकडे जरा मोठे वाटले वर्ग काढतानाचे तर असं 2दा गुणा आणि 2दा गुण उत्तर काढा. शेवटी उत्तर तेच येणार आहे, उत्तर बदलू शकत नाही. फक्त गुणाकाराचा स्पीड आपला थोडासा चांगला ठेवा, मेंटेन ठेवा व्यवस्थितपणे, ठीक आहे. सो एवढंच आहे, बाकी काय आणखीन डोकं लावू नका याच्यामध्ये. आणि बाकी समजा असं तुम्हाला मोठी संख्या आली काहीतरी, इथे आला 7, इथे 7 3 8 वगैरे आला आणि याचा वर्ग काढा म्हटलं तर मी तसं रेकमेंड करेल की ही पद्धत वापरावी. इतरही अनेक ट्रिक असतील, परंतु त्या ट्रिक त्या ठिकाणी तिथे अप्लाय करताना त्या आठवल्या पाहिजेत किंवा त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना ते सुचलं पाहिजे कसं करायचं काय ते. त्यामुळे बेस्ट वे असं करा. बाकी आणखीन वैदिक मॅथ्सचं गुणाकाराच्या पद्धती, वैदिक मॅथ्समध्ये सुद्धा आपण याला कशा प्रकारे अप्लाय करू शकतो मी तुम्हाला तेही सांगेल. परंतु त्याला एक स्पेशल आपण वेगळं लेक्चर घेऊ ज्यामध्ये तुम्हाला लोकांना कॅल्क्युलेशनचा स्पीड मी वाढवून देईल. पण सध्या आपलं फक्त बेसिक गणित चालू आहे. कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला लोकांना काही ट्रिक्स काही टिप्स असतील त्या तुम्हाला लोकांना एक स्पेशल लेक्चरमध्ये वैदिक मॅथ्सच्या एक स्पेशल बेसिकमध्ये मी सांगेल. सध्या तरी आता आपण गरजेपुरतंच पाहू. गरजेपुरतं आपल्याला इतकं बेसिक बसलेलं, याच्या पुढे अजून काय करायची गरज नाहीये, ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता एकक स्थानी जर 5 असेल तर अशा संख्यांचे वर्ग काढण्याची पद्धत कोणती नेमकी. तर आता समजा एकक स्थानी 5 आला, उदाहरणार्थ तुम्हाला लोकांना जनरली काही 4-5 मी सांगतो बा कसं ते, आणि मग अजून बाकीचे आपण त्यानुसारच करूया. 15 असेल, 15चा वर्ग करायचा आहे. मग तुम्हाला लोकांना इथे दुसरा, तर समजा तुम्हाला 25 विचारलं, 25चा वर्ग करायचा आहे. 25 तुम्हाला नंतर 35 आला, 35चा वर्ग करायचा, नंतर 45 आला, ठीक आहे. आणि मग असं करता तुम्हाला पुढे 55 पण दिला त्या लोकांनी, 55चा वर्ग करा, ठीक आहे. आता या संख्यांचा आपण वर्ग करताना एक गोष्ट ध्यानात घ्यायची, काय तर याच्यामध्ये सगळीकडे शेवटला 5 आहे. सगळीकडे काय शेवटला 5 आहे. ही पद्धत फक्त 5 वाल्यांसाठीच लागू पडते बरं, कुठे पण ही पद्धत वापरू नका. मग काय करायचं,
5चा वर्ग 25 लिहून टाकायचा. इथे पण काय करायचं, 5चा वर्ग सर 25 लिहून टाकला आम्ही. सेम 5चा वर्ग 25, या पण ठिकाणी सेम 5चा वर्ग 25, इथे सुद्धा तेच 5चा वर्ग 25. असं सगळं पहिल्यांदा आपण लिहून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तर 1 मध्ये लक्षात घ्यायचं, ह्या 1 मध्ये 1 नंतर काय येतं, 1 नंतर 2 येतो. मग त्या सलग 2 कन्झिक्युटिव्ह नंबरचा गुणाकार करायचा. उदाहरणार्थ 1 नंतर 2 येतो, तर बे 1 बे तो इथे लिहून टाकायचा, तो झाला 225. आता ह्या 2 नंतर काय येतो तुम्ही ठरवायचं. 2 नंतर 3 येतो, सो 2 नंतर 3 म्हणजे बेत्रिक 6, तो 6 इथे लिहून टाकायचा. झालं, किती सिंपल आहे बघा. त्यानंतर इथं जो 3 आहे, त्या 3 नंतर काय येतो, 3 नंतर 4 येतो, तर 3 चौक 12 तो इथे लिहून टाकायचा. तुम्ही व्हेरीफाय करू शकता, कॅल्क्युलेटरमध्ये बघू शकता हे उत्तर बरोबर आहे सगळी. त्यानंतर समजा इथे 4 असेल, 4 नंतर येतो 5, तो 4 पंचे किती आला, तो 20 आला. इथे 2025 उत्तर येतं 45च्या स्क्वेअरचं. त्यानंतर इथे 5 आहे, तर 5 नंतर 6 येतो, तर 5 किती बाबा, इथे 30 आला, इथे आला 3025. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे आपल्या, की ती संख्या आणि त्याच्या पुढची संख्या यांचा आपल्याला फक्त गुणाकार करायचा आहे, बाकी काही करायचं नाही. म्हणजे मी काय काय केलं बघा, त्याच्यामध्ये हा जो 2 आणला तो कसा आणला, तर इकडचा 1 आणि त्याच्या पुढचा 2 यांचा मी गुणाकार केलाय. हा जो इथला 6 आलाय, तो 6 कसा आला, तर इकडचा 2 आणि त्याच्या पुढचा 3 या दोघांचा मी गुणाकार केलेला आहे. त्यानंतर इकडचा 12 कसा आलाय बघा, आता तो 12 आता इथे जाणार, मी पहिल्यांदा इकडचा 3 तो 3 आणि त्याच्या पुढचा 4 यांचा गुणाकार केलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर हा 20 कसा आला, तर 20 मध्ये आता इथं जो 4 दिलाय तो 4 आणि त्याच्यानंतरचा 5, 4 पंचे 20 असं आलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर हा जो 30 कसा आला, तर इथला जो 5 दिसतोय तो 5 आणि त्याच्यानंतरचा 6, तो 6 पंचे 30, तो 30 तिथे आलेला आहे. क्लिअर सगळ्यांना. त्याच्यानंतर मग असं समजा आपण पुढे पुढे गेलो आणखीन, तर पुढे पुढे बघा, आता 55 तुम्हाला नंतर 65 विचारलं, 65चा वर्ग काढा. त्यानंतर 75चा काढा. त्यानंतर मग तुम्हाला म्हटलं गेलं 85चा काढा. त्यानंतर मग 95चा करा. ठीक आहे. आणखीन तुम्हाला लोकांना असंच एक एक्स्ट्रा बोनस देऊन टाकलं, तुम्हाला लोकांना म्हटलं की बाबा इथे 115चा काढा. चला 115चा असाच मुद्दाम घेऊ आपण, याचा वर्ग आपल्याला करायचा आहे. पहिल्यांदा काय करणार आपण, इथे जे तुम्हाला दिसतं इथे 5 आहे, इथेही 5 आहे, इथे पण 5 5 आणि इथे शेवटला 5, हे फक्त लक्षात घ्यायचं. हे फक्त 5 साठीच आपल्यावर, बाकी कुठे करू नका ते. पहिल्यांदा ह्या 5चा वर्ग केला 25 आला, या 5चा इथे वर्ग केला 25, सगळीकडे तेच करायचं. 5चा वर्ग 25, या 5चा वर्ग इथे 25 आणि ह्या 5चा वर्ग इथे काय आला 25 आला. ठीक आहे. आणि जसं इथं वरती सांगितलं त्यानुसारच करायचं. ती संख्या अलीकडची दशक स्थानची आणि त्याच्या पुढची संख्या यांचा सहसह गुणाकार करायचा. उदाहरणार्थ आता सगळ्यात प्रथम आता इथे बघा सगळ्यांनी, सो इथे 6 आहे ना मित्रांनो, 6 नंतर काय येतो 7 येतो, तर 6 7 किती आला, तो 6 7 42 झाला. सिंपल आहे. ठीक आहे. परत ते लिहून दाखवू नका, एकदा इथे कळलं ना की ती संख्या पुढची संख्यांचा गुणाकार आहे ना, ते तेच करायचं. 6 7 42. त्यानंतर इथे 7 आहे ना, तर 7 नंतर काय 8, 7 8 56, इथे आला 56 झाला. सिंपल आहे. त्यानंतर इथे 8 दिसतोय ना, सो 8च्या पुढे कोणी 9, सो 8 9 इथं 72. ठीक आहे. 7225 आला. त्यानंतर मग इथे 9 दिसतोय ना, तर 9 नंतर काय, 9 नंतर 10 आहे, तर 9 10 90. ठीक आहे. 9025 आलं. आता इथे काय दिलं बघा, इथे की सरळ सरळ मास्तर इथे 11 आला. आता 11चं काय करणार, तर 11 आणि 12चा गुणाकार करायचा. साईडला करून घ्या रफमध्ये कुठे पण 11 किंवा इथे करून तुम्हाला दाखवतो. हे बघा, समजा मी 11 आणि 12चा गुणाकार केला, काय येतो बघा, सो 12 1 12चा 2 हातचा आला 1, 12 1 12 किती आला, तो 13, 132 येतो. बरं लक्षात घ्या किती, 132. मग आता हा 132 जो आहे ना, तो सरळ इथे लिहून टाकायचा की सर इथे 132 13225 असेल. कॅल्क्युलेटरमध्ये व्हेरीफाय करू शकता. सो हे 5 वाल्या संख्यांचं अतिशय सिंपल वेने काढता येतं. अतिशय सिंपल गोष्ट आहे, बेसिक गोष्ट आहे, ही ध्यानात ठेवा सगळ्यांनी. राहिलंच समजा शून्यवाल्या संख्या आल्या की सर शेवटला 0, ते काय सांगायची गरज नाही, ते पाठ करून ठेवा. समजा तुम्हाला लोकांना इथे 40 दिला, 40चा तुम्हाला लोकांना वर्ग करायचा. काय करायचं, शून्याला 2दा लिहायचं आणि 4चा वर्ग 16 लिहून टाकायचा, 1600. ठीक आहे. सिंपल आहे. तुम्हाला लोकांना समजा इथे या ठिकाणी 70 आला, काय काय करणार याच्यामध्ये, 0 2दा लिहायचा, 7चा वर्ग किती 49, ते 4900 आलं. तर हे एवढं काही मध्ये इतकं स्पेशल नाहीये. ठीक आहे. हे थोडंसं नवीन कळलं काही लोकांसाठी, काही ना आधीपासून माहिती होतं, पण नोट करून ठेवा सगळ्या गोष्टी त्या. ठीक आहे. चला हे झालं असेल तर आपण आता पुढचं बघूया नेमकं. आता तर पुढच्या ज्यामध्ये तुम्हाला लोकांना मी वर्गमूळ काढायला शिकवते की वर्गमूळ कसं काढायचं, ती सोपी पद्धत काय नेमकी. मग वर्गमूळाची सोपी पद्धत सांगण्याच्या आधी पहिल्यांदा तुम्हाला लोकांना पहिले एक बेसिक सांगतो की आपण समजा वर्ग करत गेलो, लक्षात घ्या, एकाचा वर्ग काय येतो 1, 2चा वर्ग केला तर आपण इथे 4 देतो. ठीक आहे. तुम्हाला फक्त मी सांगेल की इथे एकक स्थान लिहायचं. एकक स्थान म्हणजे काय, तर युनिट प्लेस असते ती. युनिट प्लेस म्हणजे काय, तर सगळ्यात उजवीकडचं काय, काय असं बाबांनो, सगळ्यात उजवीकडचं काय. तर आता बघा, एकाचा वर्ग इथे 1 आला, त्यानंतर 2चा वर्ग 4 आला, त्यानंतर पुढे आपण गेलो याच्यामध्ये की 3चा वर्ग केला तर 3चा वर्ग 9 येतो.
त्यानंतर 4चा वर्ग केला तर मी तुम्हाला काय म्हटलं की एकक स्थान लिहायचं ना, फक्त दुसरं काय लिहायचं नाही, फक्त एकक स्थान लिहायचं. सो 4चा वर्ग 16 आपल्याला माहिती आहे, पण आपण किती लिहायचं इथे फक्त 6 लिहायचा. हे असं का करतो याच्यावरून काहीतरी तुम्हाला लोकांना तक्त्या बनवून देणार मी, त्या तक्त्याचा उपयोग आपल्याला त्या गणितांमध्ये करायचा आहे. ठीक आहे. सो 4चा वर्ग काय आला तो 16चा आपण 6 लिहिला. नंतर 5चा वर्ग करायला गेलो, 5चा वर्ग काय 25चा फक्त 5 लिहायचा. नंतर 6चा वर्ग करायला गेलो आपण तर 6चा वर्ग 36चा काय लिहायचा फक्त 6 लिहायचा. त्यानंतर 7चा वर्ग करायला गेलो, 7चा वर्ग 49चा फक्त इथे 9 लिहायचा. त्यानंतर 8चा वर्ग, तो 8चा वर्ग 64 त्याचा फक्त आपण इथे 4 लिहायचा. आणि त्याच्यानंतर 9चा वर्ग 81 त्याचा 1 लिहायचा. 10चा वर्ग 100चा 0 लिहून काही उपयोग नाही, कारण शून्यवाला तर शून्य ते माहिती आहे आपल्याला. आता थोडं फोकस करा सगळ्यांनी, तुम्हाला काहीतरी रिपिटेशन ऑफ डिजिट्स तुम्हाला दिसेल. म्हणजे रिपिटेशन म्हणजे ते पुनरावृत्ती कशी होते बघा. या ठिकाणी आपण जो पाहिलं की 5 वाल्याचा वर्ग हा शेवटला 5च येणार आहे, त्याला काही म्हणजे प्रॉब्लेम नाही, एकक स्थानी 5च येणार आहे. परंतु 4 वाल्याचा वर्ग पण 6 येतोय आणि 6 वाल्याचा वर्ग पण 6 येतोय, यांची एक जोडी बनते बघा, लक्षात घ्या. जोडी बनते यांची की 4चा वर्ग केला तर 16चा शेवटला 6 येतोय, 6चा वर्ग केला तर 36चा शेवटला 6च येतोय. त्याच्या आता परत थोडा सेपरेट करत जाऊ आपण आता. मग 3चा वर्ग बघा आणि 7चा वर्ग बघा सगळ्यांनी, की 3चा वर्ग केला की शेवटला 9 येतोय. ठीक आहे. आणि मग 7चा वर्ग केला तर शेवटला 9च येतोय. म्हणजे 3 आणि 7ची जोडी बनली की ज्या दोघांचं पण एकक स्थानी उत्तर काय येणार आहे 9 येणार, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता 2 आणि 8 मध्ये बघा, 2चा वर्ग बघा आणि 8चा वर्ग बघा सगळ्यांनी. 2चा वर्ग शेवटला इथे एकक स्थानी, तो शेवटी तो एकक स्थानचं उत्तर येते 4 येते. आणि 8चा वर्ग 64चा पण इथे काय येतोय 4च येतोय, बरं लक्षात घ्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर मग 1चा वर्ग बघा आणि 9चा वर्ग बघा, इथं शेवटला इथे 1 येतोय, इथं शेवटला इथे पण 1 येतोय, त्यामुळे यांची एक जोडी बनते. म्हणजे आता आपण काय शिकलो याच्यामध्ये, तर एखाद्या कुठल्याही संख्येचा ठीक आहे, जर आपण वर्ग केला की त्या वर्गाच्या एकक स्थानी, एकक स्थान म्हणजे काय, एकक स्थान म्हणजे लक्षात घ्यायचं युनिट प्लेस. कोणती जागा, युनिट प्लेस म्हणजे सगळ्यात उजवीकडचा अंक काय येऊ शकतो. ठीक आहे. मग आता एकक स्थान कसं काय ते बघा, लक्षात घ्या. उदाहरणार्थ तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं की चला 1 या संख्येचा आपण वर्ग केला. कोणत्या संख्येचा केला आपण, 1 या संख्येचा आपण वर्ग केला, तर वर्गाच्या एकक स्थानी मित्रांनो काय येतो, 1च येतो. ठीक आहे. त्यानंतर 2 या संख्येचा आपण वर्ग केला, तिथे पलीकडे बघू शकता तुम्ही लोक, 2चा वर्ग केला तर वर्गाच्या एकक स्थानी काय येतो 4 येतो. ठीक आहे. समजा आपण 3चा वर्ग केला, तर 3चा वर्ग केला तर शेवटी एकक स्थानी 3चा वर्ग तर 9च येतो, बरोबर की नाही. 4चा वर्ग काढला आपण, 4चा वर्ग 16, एकक स्थानी काय येतं तर 6 येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 5चा वर्ग केला तर 5चा वर्गाच्या एकक स्थानी 25चा 5च येतो, लक्षात घ्या. मग आपण परत एकदा 6 कडे गेलो, लक्षात घ्या 6 कडे गेलो आपण, तर 6 कडे जाताना 6चा वर्ग 36चा शेवटला 6 येतोय, तर 4 सोबत 6ची एक जोडी बनली. ठीक आहे. नंतर 7चा वर्ग केला, 7चा वर्ग 49चा शेवटला 9, बघा लक्षात घ्या सगळ्यांनी, तिथे बघायची जोडी बरोबर आहे का. नंतर 6, 7 या साईडला इथे 8 आणि या साईडला इथे 9, चेक करून घ्या सगळ्यांनी परत एकदा की एकाचा वर्ग 1च येतोय, 9चा वर्ग 81चा पण 1च येतोय, 2चा वर्ग इथे 4, 8चा वर्ग 64चा परत 4. ठीक आहे. 3चा वर्ग 9, 7चा वर्ग 49चा परत 9. ठीक आहे. त्यानंतर 4चा वर्ग 16चा 6 आणि 6चा वर्ग 36चा परत 6. त्यानंतर 5चा वर्ग 25चा 5, हा एकुलता एक आहे बिचारा. कोण, 5ला 5 हा एकुलता एक आहे आणि बाकी सगळ्यांना काही ना काहीतरी जोड आहेत. शून्यवालाचं विचारलं जाणार नाही आणि ते जनरली कळतं शून्यवालाचं शून्यच येणार आहे, त्यामुळे ते काही लक्षात ठेवायची गरज नाही, ते काही येणार पण नाही परीक्षेला. तुम्हाला लोकांना प्रश्न आला वर्गमूळ काढा तर याचाच येईल. मग वर्गमूळ काढा असा प्रश्न परीक्षेला विचारला जात नाही ना, लक्षात घ्या. मग प्रश्न कशा पद्धती येतो तुम्हाला तो सांगतोच मी, तो पुढे बघा. त्या प्रश्नच घेऊन आपण बघूया नेमका की तुम्हाला दिले गेले बघा, पुढील संख्यांची वर्गमूळ काढा. काय दिले, 2704चं तुम्हाला हे वर्गमूळाचं चिन्ह आहे, लक्षात घ्या. वर्गमूळ तुम्हाला लोकांना काढायचं आहे. ठीक आहे. आता अनेक विद्यार्थी असं करतात की सर आम्ही डायरेक्ट ऑप्शनचा वर्ग करून पाहिला, सगळ्यात बेस्ट वे ऑप्शनचा वर्ग करून पाहिला तरी उत्तर मिळणारच आपल्याला, पण स्टील तुम्हाला मेथड सांगायचं काम मी करतोय. ऑप्शनचा वर्ग लगेच कळतं ना, अंदाज वगैरे आपण वगैरे काय साधी सरळ गोष्ट आहे. आता ट्रिक काय, जनरली तुम्ही लोकांनी पाहिलं की सर 2चा वर्ग तो 4 येतोय, 8चा वर्ग 64चा 4 येतोय, 5चा वर्ग 25चा 5 येतोय, तो येणार नाही. 3चा वर्ग 9 येतो, हा पण येणार नाही. आला तर पहिलं किंवा दुसरं असणार आहे. मग ह्या दोघात ओळखायचं कसं, किंवा कधी कधी आता हा तुम्ही म्हणा सर हा 2704 आहे, मग तो 5चा वर्ग 25 जरा जवळ दिसतोय 27, आणि 28 तर खूप कमी आहे सर, म्हणजे आमचा 28चा वर्गच पाठवता मास्तर आणि ते 28चा वर्ग तर हा येतच नाहीये. मग जनरली तुम्ही काय सांगणार की ऑप्शन नंबर 1च बरोबर सर, ऑप्शन नंबर 2 नाहीये. पण स्टील तुम्हाला लोकांना एकदम ॲक्युरेसी ठेवण्यासाठी मी थोडं सांगेल की याचं वर्गमूळ काढण्याची पद्धत काय. आपण एक पद्धत तर पाहू, बेसिक नेमकी पद्धत काय असते, पण त्याच्या आधी याचा उपयोग काय, म्हणजे उपयोगही माहीत पडला पाहिजे माणसाला. याचा उपयोग काहीतरी असेल म्हणून तर दिला असेल ना, म्हणजे याचं ऍप्लिकेशन नंतर होणार आहे. मग तुम्हाला लोकांना काय म्हणतात परीक्षेमध्ये, समजा आता एक जनरल तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं, एखादा स्क्वेअर वगैरे तुम्हाला दिला, ठीक आहे, एक चौरस आहे, ठीक आहे, या चौरसाकृती बागेचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलं, याला म्हणतात क्षेत्रफळ. काय दिलं, हे क्षेत्रफळ. सरळ तुम्हाला प्रश्न आला की या बागेचं क्षेत्रफळ जे ते एवढं आहे 2704 आहे,
2704 चौरस मीटर आहे. ठीक आहे. असा तुम्हाला लोकांना जनरली एक शाब्दिक प्रश्न पडतो भूमितीमध्ये की एका चौरसाकृती बागेचं क्षेत्रफळ 2704 चौरस मीटर आहे, तर त्या बागेची परिमिती किती. आता परिमिती काढायची म्हटल्यानंतर माणसाला पहिल्यांदा एक गोष्ट माहित पाहिजे की परिमिती म्हणजे ही बॉर्डर जी असते ना, इथून इथपर्यंत, मग इथून इथपर्यंत आलं, मग इथून इथपर्यंत आलं, अशा ज्या 4 बाजू आहेत ना सगळ्या, ह्या 4 बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजेच मास्तर परिमिती असते. करेक्ट आहे. मग आता ही परिमिती काढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ही एक बाजू तरी माहित पाहिजे. आता एक तर हा चौरस आहे, चौरस म्हटलं की याच्या सगळ्या बाजू कशा असणार, सारख्या असणार, ह्या 4ही बाजू सारख्या असणार आहे. मग जर तुम्हाला लोकांना इथं सूत्र विचारलं मी चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र सांगा, तर तुम्ही म्हणाल की मास्तर इथे बाजू वर्ग असतं. क्षेत्रफळ म्हणजे काय, तर बाजूचा वर्ग. म्हणजे कुठल्याही एका बाजूचा आपण वर्ग केला तर आपल्याला जे मिळतं ते काय असतं, चौरसाचं क्षेत्रफळ असतं. मग बाजू वर्गाची किंमत आपल्याला माहिती आहे ना की 2704 आहे. मग जर का तुम्हाला लोकांना ती बाजू काढायची असेल तर म्हणजे तुम्हाला वर्गमूळ काढावं लागेल कोणाचं, 2704चं. आणि जोपर्यंत तुम्हाला ते वर्गमूळ कळत नाही तोपर्यंत तुम्ही लोक उत्तरात जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे बाजू काढण्यासाठी तुम्हाला लोकांना या क्षेत्रफळाचं वर्गमूळ काढावं लागतं चौरसामध्ये. सो असे तुम्हाला लोकांना हे बेसिक कुठेतरी वापरावं लागतं, म्हणून तुम्हाला सांगितलं हे भूमितीत वापरलं जाणार आहे परत. ठीक आहे. सो असो जे काय असेल आपण बघूच. ते नेमकं आता इथपर्यंत कळालं याला वापरतात कुठं, तर इथे या ठिकाणी वापरतात. बरोबर. मग आता वर्गमूळ काढण्याची पद्धत नेमकी आपण ती बघू, कारण त्या ठिकाणी तुम्हाला लोकांना ऑप्शन तो काय इथला दिला ना 52 वगैरे तो नसणार आहे. तुम्हाला ऑप्शन काय असणार आहे, तिकडे परिमितीचे ऑप्शन असणार आहे. तुम्हाला प्रश्न काय विचारला मी, याची परिमिती किती. मग परिमिती काढण्यासाठी पहिल्यांदा बाजू काढावी लागेल, आणि बाजू कळली की तुम्हाला त्याला 4ने गुणावं लागेल. म्हणजे त्या 4 बाजू आहेत ना, आणि 4ही बाजू कशा सारख्या आहेत. मग तेव्हा परिमिती काढण्यासाठी पहिल्यांदा बाजू काढावी लागेल, आणि तेव्हा थोडंसं जड जाईल आपल्याला बाय ऑप्शन करणं, हे पण लक्षात घ्या. आता स्टिल आपण बघूया. असेल आपण तुम्हाला मी तिथे तुम्हाला ट्रिक सांगेल, ऑप्शननी भूमितीत उत्तरं काढता येतात, पण ती ट्रिक आपण भूमितीमध्ये बघू, त्याला अजून खूप अवकाश आहे. ठीक आहे. चला आता आपण इथे बघूया 2704चं वर्गमूळ काढण्याची नेमकी पद्धत काय. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं बघा पोरांनो, सगळ्यात पहिल्यांदा ह्या 2704 मध्ये सगळ्यात उजवीकडं म्हणजे एकक स्थानी कोणता डिजिट आलाय तो बघायचा. काय आलाय बघा, तो 4 आलाय. आपण त्या 4 वरती पहिल्यांदा फोकस करणार. बघा 4 हे उत्तर बघा लक्षात घ्या. एकक स्थानी 4, मी काय म्हटलं ते ऐका, एकक स्थानी 4 कोणाचं येऊ शकतं. आपण आता तक्ता लिहिला, आपला नंतर तो आपोआप तक्ता पाठ होणार आहे. पाठ होण्याविषयी 1 ते 10चे वर्ग पाठ आहे तेही पाठ आहे. 4 कोणाचं येऊ शकतं लक्षात घ्या. 4 वर्गाच्या एकक स्थानी 4 कोणाचं येऊ शकतं, 2 किंवा 8 वाल्याचं येऊ शकतं. म्हणजेच काय बाबा, याचा जो कोणी माणूस असेल की ज्याचा हा वर्ग असणार आहे, त्याच्या एकक स्थानी 2 असेल किंवा इथे 8 असेल, हे तर कन्फर्म आहे. एकक स्थानी काय असेल, एक तर 2 असेल किंवा 8 असेल, एक कन्फर्म आहे. मग आपण काय करायचं, थोडंसं वेगळा पर्यंत तुम्हाला सांगतो मी. इथे मी तुम्हाला लिहून कसं दाखवतो बघा. फक्त इथे मी तुम्हाला लोकांना ते आकडे असे भरून देतो. म्हणजेच काय, आता इथं ऑप्शन 2 आले म्हणून मी 2 बॉक्स काढले. ठीक आहे. इथं 2 ऑप्शन आले, एक तर एकक स्थानी उत्तराच्या 2 असणार आहे किंवा काय असणार आहे, 8 असणार आहे. मग तो एक तर 2 असेल किंवा 8 असेल. मग इथे लहान संख्या लिहायची, इथे मोठी संख्या लिहायची. एक तर 2 असेल किंवा 8 असेल. मग आता नेमकं इथं अलीकडं काय, हे अलीकडं काय, आपण आता ह्याचा शोध घेऊया. बाबा एक तर 4 अंकी हे संख्या दिसते प्रश्नामध्ये, मग त्याचं जे काय वर्गमूळ असेल ते 2 अंकीत असणारच आहे. बेसिक गोष्ट, तुम्ही ऑप्शनही बघा सगळे 2 अंकीचं. ठीक आहे. आणि मग आता याच्यामध्ये इथं एकक स्थानी 8 आहे, इथे एकक स्थानी 2 आहे. 2 आणि 8 तर आलं. मग अलीकडची सिरीज नेमकी कोणती, मग अलीकडे आकडा कोणता पाहिजे. ठीक आहे. 1 पाहिजे, मग 12-18 पाहिजे, का 22-28 पाहिजे, का 32-38 पाहिजे, का इथं 42-48 पाहिजे, का 52-58 पाहिजे, हे महत्वाचं आहे ना आपल्याला बघणं. मग ते कसं बघायचं ते ऐका सगळ्यांनी. तर तुम्ही काढताय वर्गमूळ, लक्षात घ्या. तुम्ही वर्गमूळ काढताय, तुम्ही स्क्वेअर रूट काढताय. स्क्वेअर रूट काढताना एक गोष्ट ध्यानात घ्यायची, उजवीकडून तुमचा जो उजवा हात आहे तिथून तुम्ही 2 आकडे सोडायचे. हा पहिला आणि हा दुसरा, हे 2 आकडे सोडायचे, ते एक पार्टिशन करायचं. परत ऐका, आपण हे सलग 4-5 गणित घेऊ, तुम्हाला लोकांना परफेक्ट आयडिया येऊन जाईल मी काय करतो ते. वर्गमूळ काढताना उजवीकडून 2 आकडे सोडायचे. 2 आकडे सोडल्याच्या नंतर आता इथे जी काय संख्या राहिली, कोणती संख्या राहिली, 27. तर स्वतःच्या बुद्धीला विचारा, आपण जे 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ केले त्यातच सगळं उत्तर असतं. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 आणि 6चा वर्ग 36. 27च्या सगळ्यात जवळ आणि पाठीमागं कोणती वर्ग संख्या आहे, तर 4चा वर्ग 16 नाही, 5चा वर्ग 25 ह्या सगळ्यात जवळ आहे. तुम्ही 6चा वर्ग 36 म्हणाल तर 36 ला ओलांडून पुढे चाललंय. याच्या जवळ पाहिजे, नीट आहे का, जवळ पाहिजे आणि पाठीमागं पाहिजे. मग आपण त्याला असं म्हणू शकत नाही का की 27 ही जी संख्या आहे ती संख्या 5चा वर्ग बरोबर 25च्या नंतर येते. कोणानंतर येते, 5चा वर्ग 25च्या नंतर ही संख्या येते. मग आता तुम्ही साधं सरळ काय करायचं की जर का ही संख्या 5चा वर्ग 25 नंतर येणार असेल तर ही सिरीज 5 वाली सिरीज असणार आहे. 5 वाली म्हणजे 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59.
60 ही वाली सिरीज असणार ती. मग आपण काय करायचं, आपण जस्ट एवढंच काम करायचं. जर ही सिरीज 5 वाली असेल, इथं जर समजा 4 असतात तर मी इथे 4 लिहिलं असं दोन्हीकडे, इथं काय आला 5 आला, तर इथे आपण 52 किंवा 58 ह्या दोघातलं एक उत्तर आता कन्फर्म करणार आहे. लक्षात घ्या, काय करणार आपण 52 किंवा 58 यातलंच एक कन्फर्म करणार आहे. किंवा एक दुसरी एक पद्धत आहे, काय माहितीये का, आपण जनरली समजा आपण म्हणलो बाबा सर मास्तर आम्ही 10चा वर्ग केला, 10 नंतर 20चा केला, 10 20 30 40 डप्पा माहिती ना सगळ्यांना, 40 50 60 70 या पण पद्धतीने तुम्हाला लोकांना अजून चांगलं जमेल. म्हणजे तिथं न बघता समजा तुम्हाला वाटलं मास्तर 10चा जो वर्ग आहे तो येतो 100, 20चा वर्ग मास्तर येतो 400, आता सांगितलं तुम्हाला मागे, मग 30चा वर्ग काय तर 900, कसं 3चा वर्ग 9 आणि 0 2 द्यायचा, 40चा वर्ग 1600, त्यानंतर 50चा वर्ग 2500, ठीक आहे, आणि 60चा वर्ग 3600. आता इथं बाकीचं काय लिहित नाही मी, तुम्ही इथून जरी समजायला कम्पेअर केलं की 2704 ही संख्या आहे, कुठली 2704 ही संख्या आहे, ही संख्या अगदी कोणाच्या सगळ्यात जवळ नंतर येणार आहे, तर 100% 2704 ही 2500च्या नंतर का इथे असेल. 2704 ही संख्या इथे कुठेतरी मध्ये असणार आहे, म्हणजे 50 ते 60च्या मध्ये असणार. कन्फर्म आहे की नाही. मग 50 ते 60च्या मध्ये म्हणजेच काय, तर ती 50 वाली सिरीज आहे. 50 ते 60च्या मध्ये कोण असणार आहे, 51 ते 59. मग आता एवढं कळालं की बाबा हे सर मास्तर हे 5 वाली सिरीज आहे. मग तुम्हाला एवढं लिहिण्यापेक्षा मी काहीतरी शॉर्टकट करून सांगितलं की 2 आकडे सोडा, इथं काय राहिला 27 राहू, 26 राहू, 28 राहू, 19 राहू, 15 राहू, त्याच्या अलीकडची पूर्ण वर्गसंख्या कोणती ती बघायची. आणि मग आपल्याला कळालं की बाबा ही 27 संख्या ही 25 या वर्गसंख्येच्या नंतर येते, आणि 25 कोणाचा वर्ग आहे तर 5चा वर्ग आहे. सो 5चा वर्ग 25 नंतर येते. असं करा किंवा असं करा, दोन्ही पण सुरुवातीच्या इनिशियल लेवलला बेसिक गोष्टी मी सांगतोय. नंतर तर तुम्ही लोक हे काय लिहिणार पण नाहीत, तुम्ही डायरेक्ट बाय ऑप्शन बघून तुम्ही जवळचा आकडा बघणार, व सर हे जवळ येतं हे बरोबर, ठीक आहे. असो, आता ऐका 25 नंतर कळालं. आता 52 आणि 58 मधलं नेमकं कोणतं. तुम्ही म्हणा मास्तर आता 58 तर ऑप्शन मध्येच नाही म्हणून आम्ही 52ला गोळा मारला, पण तुम्हा लोकांना समजा मी हा 28 कट करून तुम्हा लोकांना इथे समजा मी इथे 58 करून टाकला, तर मग तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की सर 52 घ्यायचं का 58 घ्यायचं, हा थोडंसं टेन्शन आलं आम्हाला. मग आता एखादा अंदाज लावू शकतो काय, सर 52चा वर्ग म्हणजे तुम्ही समजा जनरली पाहिलं तर 2704 आहे, ते 52च्या जवळ येते ना, म्हणजे ऑलमोस्ट 50च्या खूप जवळ येते. 50 वर्ग किती 2500, बरोबर की नाही. 2500च्या 2704 जवळ दिसतोय म्हणून 52 टाका, तसा पण अंदाज लावता येतो. पण अंदाज आपला आफ्टर प्रॅक्टिस, आता नको लगेच, ठीक आहे. सो आपण बघूया 52 58 पैकी नेमकं उत्तर कोणतं, कसं ठरवायचं. तर तुम्हाला मी बेस्ट वे सांगेल. 51 59 असो, 52 58 असो, 53 57 असो, 54 56 असो, अशा ज्या तुम्हाला रेंज मिळतील, रेंज जी काय रेंज मिळेल, या सगळ्या सेंटरला कोण, तर सगळ्या सेंटरला कोण, तर सगळ्या सेंटरला 5 वाली संख्या, एकक स्थानी 5 वाली संख्या. आता एक नॉर्मल कॉमन सेन्सची गोष्ट आहे की सर 52 58च्या एकदम सेंटरला मध्य असणारे 5 वाली संख्या म्हणजे कोणती, 55 वाली संख्या, बरोबर का. मग 55चा वर्ग बघायचा. चला 55चा वर्ग शॉर्टकट सांगितली, कुठे सांगितली, जस्ट काही वेळापूर्वी तुम्हाला सांगितले मी, हे बघा 55चा वर्गाची ट्रिक सांगितली तुम्हाला लोकांना, आणि हे हार्डली 1 सेकंदाचं काम आहे, 2 सेकंदाचं काम लिहून घेतल्यानंतर, ठीक आहे. चला आपण बघूया आता 55चा वर्ग काय, की मास्तर 55चा वर्ग काहीच नाही मास्तर, तुम्ही सांगितला 5चा वर्ग 25 लिहायचा, आणि हा 5 नंतर येतो 6, बरोबर का. मग 5च्या नंतर 6 म्हणजे 5 × 30, इथं 30 25 आलं मास्तर. आता तुम्ही काय करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर काय करायचं, बघा एवढंच काम करायचं, स्वतःच्या बुद्धीला विचारायचं. 30 25 3025 सेंटरला असेल, बघा लक्षात घ्या, तर तुम्ही याच्या मागे जायचंय का पुढे जायचंय हे तुम्ही ठरवायचं. उदाहरणार्थ 30 25 आणि 2704ला कम्पेअर करायचं. एक स्वतःच्या बुद्धीला विचारा, आणि एकदम आता 1 सेकंदाची गोष्ट राहिली फक्त. 2704 ही संख्या 30 25 पेक्षा लहान आहे का मोठी आहे, लहान आहे ना. मग 2704 मी ह्याच्या नंतर लिहू का याच्या आधी लिहू, त्याच्या आधी लिहिणार. मग 2704 ही संख्या याच्या पाठीमागं पाहिजे मास्तर. आणि जर का उत्तर पाठीमागचं येते, जर का उत्तर लहान येते, तर आपण पण उत्तर लहानच घ्यायचं. आपण उत्तर मोठंवालं जर येत नसेल तर मोठं नाही घ्यायचं. किती सिंपल आहे. म्हणजे उत्तर काय आलं बघा, की वर्गमुळामध्ये 2704 बरोबर उत्तर काय आलं आपलं 52. हे झालं एकदम ॲक्युरसी. मी प्रोसिजरला जरी वेळ लावला तरी आफ्टर प्रॅक्टिस तुम्हाला लोकांना फक्त 3 4 सेकंद लागतील, डायरेक्ट अंदाजे उत्तर काढता येतात. आणि असे आपल्याकडे ऑप्शन असल्यामुळं शेवटी ऑप्शन मधले 2 ऑप्शन गेले आणि 2 राहिले. एकाचा वर्ग काढून बघायचा, आला तर ठीक, नाही तर दुसऱ्याला गोळा मारायचा. बेसिक गोष्ट आहे, ठीक आहे. चला हे कळलं असेलच. जरी मेथड थोडीफार जड गेली असेल तर व्हिडिओ पुन्हा पाठीमागे जाऊन परत बघू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. चलो नेक्स्ट अभी आगे देखो. सेम मेथडने करणार मी आता. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो ते बघा. मी पहिल्यांदा बघतो की सगळ्यात शेवटला कोण आहे. शेवटला काय दिसतोय तर 6 दिसतोय. मग 6 वर्ग कोणाकोणाचा येऊ शकतो, 6 एकक स्थानी कोणाकोणाचा येऊ शकतो. आपण तक्ता थोडेसे पुन्हा एकदा बघू, मी तुम्हाला नंतर डायरेक्ट सांगणार आहे. 6 हा वर्ग, 4चा वर्ग आणि 4चा वर्ग 16, तर शेवटला 6 येऊ शकतो. आणि 6चा वर्ग 36, शेवटला 6 येऊ शकतो. सो 4 आणि 6